मिटकरींनी त्यावर बोलणं आणि मिटकरींनी त्याच्यावर टीका करणं उचित नाही, कारण की मिटकरी काही एवढे मोठे नेते नाहीत. मिटकरी कुठंतरी थोड्या म्हणजे हळकुंड घेऊन पिवळा झालेला नवरदेव आहे. खरं तर मिटकरीला अजित पवारांचं चाटल्यामुळं त्याला विधान परिषद मिळालेली, आणि मिटकरी सातत्यानं अजित पवारांची चाटण्याचीच काम करतो. त्यामध्ये मागच्या काळात आदरणीय ह्या देशाचे ओबीसीचे सर्वोच्च नेते छगनरावजी भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळालं नव्हतं. त्यावेळी सुद्धा सुद्धा चुकीचं बोलण्याचं काम मिटकरीने केलं होतं. कारण की मिटकरींची जर ते दुसऱ्याची लायकी काढणारा मिटकरी त्यांनी अगोदर स्वतःचा चेहरा आरशात बघावा. कारण मिटकरीच्या मतदारसंघात अक्षरशः त्याचा ग्रामपंचायत त्याच्या ताब्यात नाही, त्याच्या गावातली. मिटकरीला पंचायत समिती सदस्य त्याच्या गणामधून निवडून आणता नाही आलं, आणि मिटकरीला विधान परिषदेवर घेतलं म्हणजे काही मिटकरी नेता होत नाही. कुठंतरी त्याला मिटकरीला अजितदादांनी भोकायला ठेवलेलं आहे. आणि स्वतःला ओबीसी म्हणून घ्यायचं आणि जरांगीची चाटण्याचं काम करणारा, जरांगीची बुटं उचलणारा मिटकरी, याला खरं तर कुठलं बोलण्याचं तारतम्य नाही. फक्त बोलण्यासाठी आणि भोकण्यासाठी अजितदादांनी ठेवलेला पोपट आहे.